दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। लोटे येथे 1 मार्च रोजी महायुतीची जाहीर सभा, रामदासभाई कदम आणि खासदार सुनील तटकरेंची उपस्थिती। वेरळ येथील पीर हजरत जलाल शाह बाबा दरगाह यांचा उरूस संपन्न। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात साक्रोली येथील परकार यांचं आमरण उपोषण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंतांची जाहीर सभा आणि भव्य पक्षप्रवेश। खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या कुमारी विधी गोरे हिला सुवर्ण पदक। सुनील तटकरे यांची म्हसाळ्यात पत्रकार परिषद। आणि रत्नागिरी सर्कल कंत्राटी कामगार काम बंद आंदोलन। सविस्तर वृत्त। गुहागर मतदारसंघात येणाऱ्या लोटे येथे शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मागणीनुसार शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी या सभेला शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। उद्या 1 मार्च रोजी लोटेमाळ या ठिकाणी जिल्हा परिषद गुहागर विधानसभा मतदारसंघाचा 3.5 गटाचा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेसाठी शिवसेना नेते आदरणीय रामदासभाई कदम, त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय तटकरे साहेब, त्याचबरोबर खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय योगेशदादा कदम, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बाबाजीराव जाधव साहेब, त्याचबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे साहेब, त्याचबरोबर जिल्हा महिला प्रमुख, दोन्ही पक्षाच्या जिल्हा महिला प्रमुख त्या सभेसाठी असणार आहेत। आणि तालुका प्रमुख, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुका प्रमुख अरविंदजी चव्हाण साहेब, खेड दापोली मतदारसंघाचे तालुका प्रमुख, त्याचबरोबर आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि संपूर्ण या 3.5 गटामधील महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, अशा प्रकारची लोट्यामध्ये ही जाहीर सभा होते। आणि गेली 8-10 दिवस सातत्यानं आजी माजी प्रमुख पदाधिकारी हे आदरणीय जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब, बाबाजीराव जाधव साहेब आणि आदरणीय साठे साहेब यांच्या माध्यमातून गेली 10-12 दिवस सतत ही जाहीर सभा एक आगळीवेगळी या ठिकाणी होणार आहे। ना भूतो ना भविष्य अशा प्रकारची ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। यामध्ये विभागातून टोटल 3.5 गटामधून अनेक आजी माजी पदाधिकारी यांचा फार मोठ्या संख्येनं या जाहीर सभेमध्ये प्रवेश होणार आहे। या प्रवेशाच्या माध्यमातून गेली सातत्यानं या परिसरामध्ये विकास कामांचा आदरणीय रामदासभाई कदम, योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून या 3.5 गटांमध्ये विविध प्रकारच्या कामांची भूमिपूजन, नियोजित कामं अशा प्रकारचा हा त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये आढावा दिला जाणार आहे। त्याचबरोबर पक्षाची जी बांधणी, पक्षाची जी ध्येयधोरण आहे ती त्या ठिकाणी त्या सभेच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। होऊ घातलेल्या आता येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सभेच्या दृष्टीनं ही सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही सभा फार मोठ्या संख्येनं, म्हणजे गेली 8-10 दिवस आम्ही जे प्रयत्न करतोय त्याच्या माध्यमातून 8 ते 10,000 लोक कमीत कमी या सभेसाठी उपस्थित असतील अशा प्रकारचं आदरणीय जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब, तालुका प्रमुख अरविंदजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, या प्रत्येकावर विविध प्रकारची जबाबदारी देऊन हा जाहीर सभेचा कार्यक्रम अतिशय योग्य रीतीने या ठिकाणी पार पाडला जाईल याची मला खात्री आहे। वेरळ येथील पीर हजरत जलाल शाह बाबा दरगाह यांचा उरूस आज गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला। सदर दर्ग्याचं संदल शरीफ
पैगंबरवासी हाजी एम.आय. पोत्रिक यांच्या निवासस्थानावरून सालाबाद प्रमाणे हजरत दादा पीर सय्यद जयगुल आबिद्दीन साहेब कादिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी निघून रात्री संदल शरीफ मांजर शरीफवर चढवण्यात आली। यावेळी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खेड तालुक्यातील साक्रोली येथील 70 वर्षीय वयोवृद्ध परकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय। रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण तोडण्याचे आदेश देऊनही अतिक्रमण तोडण्यात न आल्याने त्यांना पुन्हा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला। प्रशासकीय स्तरावरून त्यांना भेटण्यास कोणीही आलेलं नाही। राजकीय पदाधिकारी संजय जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार करत आमरण उपोषण करत असल्याचं दीप वाहिनीशी बोलताना सांगितलं। जाधव साहेब, साक्रोल येथील श्री परकार हे आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, वय वर्ष 67 आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात त्यांनी उपोषण छेडले। खरं तर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी ते अतिक्रमण तोडण्याचे आदेश दिलेत, तरी देखील अतिक्रमण तोडण्यात येत नाही आहे। आज 67 वर्षाच्या नागरिकांवर उपोषण करण्याची वेळ येते, त्यांच्याकडे प्रशासकीय स्तरावर कुणीही त्यांना भेटायला आलेलं नाही आहे। काय सांगाल तुम्ही एक राजकीय पदाधिकारी म्हणून? या ठिकाणी सन्माननीय हुसेन परकार ज्यांचं वय वर्ष 70 आहे, जे हार्ट पेशंट आहेत, गेली अनेक महिने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल त्यांची नेहमीच तक्रार राहिलेली आहे। अनेक वेळा कारभार करत असताना त्यांनी ह्या कार्यालयाशी संपर्क साधला, परंतु त्यांच्या जमिनीमध्ये जी काही अनधिकृत रस्त्यालगत जी काही बांधकामं झालेली आहेत ते तोडण्याचा आदेश कलेक्टर साहेबांचा असताना देखील संबंधित कार्यालयाचे अधिकारी तिकडे लक्ष देत नाहीत। आणि खरं तर या कार्यालयाचा जो कारभार आहे तो कदाचित माझ्या माहितीप्रमाणे त्याचा पूर्णपणे विचार करावा लागेल की गेली 8 दिवसामध्ये या विभागाच्या विरोधात हे 3रं आंदोलन आहे। आणि हे करत असताना मग आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर सन्माननीय परकार साहेब उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होतोय, तो अन्याय दूर करावा म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी, माझ्याबरोबर आमचे सगळे सहकारी आहेत, ते उमेश कदम असतील, सचिन पवार आहेत, पांडुरंग पाष्टे, उमेश देवरुखकर, मुक्ताबाई कावलेकर, प्रणव मापुसकर, सूरज जोगळे, जलालभाई राजपूरकर, जे आधी आपल्या उपोषणामध्ये सगळ्या खेडमध्ये माहीर आहेत, ते देखील या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्याबरोबर असले सगळे आमचे कार्यकर्ते। आज या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने गोरगरिबाचं सरकार राहिलेलं नाही। आज सरकारमध्ये काम करत असताना निश्चितपणाने आम्ही त्याच्यामध्ये काम करत आहोत, परंतु सरकारमध्ये काम करत असताना, त्या पक्षामध्ये काम करत असताना या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना न्याय दिला जात नाही, त्यांचा अन्याय केला जातो आहे। आणि म्हणून या अधिकाऱ्यांच्या विरोधात आता तर आम्ही उपोषणाला बसलो आहेच, परंतु थोड्या वेळापूर्वीच आम्ही सन्माननीय नवीन पंतसाहेब यांची गाठ घेतली, त्या आता आम्हाला अर्ध्या तासामध्ये भेटणार आहेत। पण जर आम्हाला त्याच्यावर योग्य उत्तर मिळालं नाही किंवा त्याच्यावर कारवाई केली गेली नाही तर हे उपोषण आमरण उपोषण म्हणून आम्ही जाहीर करून याच ठिकाणी जोपर्यंत काम केलं पूर्ण करत नाहीत किंवा त्याचं आम्हाला ठोस हे देत नाहीत, उत्तर देत नाहीत, तर आमरण उपोषण करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। आणि म्हणून या शासनाच्या किंवा इथल्या अधिकारी जे आहेत, जे सर्व सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी आहेत, त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही सगळ्यांनी धिक्कार करतोय। कदम साहेब, खरं तर परकार साहेबांना शारीरिक त्रास आहे, त्यांना विविध आजारांनी ग्रासलेला आहे, शुगर असेल, त्याच्यामध्ये हा ब्लड प्रेशर असेल, तर त्यांना सकाळपासून कुठलेही शासकीय कर्मचारी भेटायला आलेले नाही आहेत। साधे डॉक्टर देखील त्यांची तपासणी करण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी आलेले नाही आहेत। तुम्ही एक तालुका प्रमुख म्हणून याच्यावर तुमची काय भूमिका असेल? आज या ठिकाणी आदरणीय मोहिद्दीन हुसेन अब्दुल परकार हे सकाळपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, परंतु शासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी त्यांची भेट घेऊ शकला नाही। त्यांचं वय 75 ते 80 दरम्यान आहे, त्यांना शुगर आहे, त्यांना हार्टचा सुद्धा प्रॉब्लेम आहे, परंतु कुठच्याही डिपार्टमेंटचा अधिकारी या ठिकाणी त्यांना आजपर्यंत, म्हणजे आता जवळजवळ 1 वाजायला आलेला आहे, 1 वाजेपर्यंत कोणी कुठचाही अधिकारी भेटलेला नाही। मी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो। खेड तालुक्यातील
येथील फुरुज दर्गा मार्गाजवळील मैदान येथे शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता माजी आमदार संजयराव कदम आणि शिवसेना प्रवक्ते अनिश गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निष्ठावंतांची जाहीर सभा आणि भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे। तरी सर्व शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना, शिवसेना अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक यातील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन तालुका प्रमुख संदीप कांबळे यांनी केलं आहे। मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी पॉंडिचेरी येथे पहिली महिला अस्मिता खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विधी दीपक गोरे हिनं महाराष्ट्र तायक्वांदो संघाचं नेतृत्व करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली। विधी दीपक गोरे ही इयत्ता 9वी मध्ये शिकत असून तिला तायक्वांदो खेळाची खूप आवड आहे। तिनं आजवर 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। तसेच तिने यापूर्वी महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धेमध्ये आणि खेलो इंडिया स्पर्धा निवड चाचणीमध्ये सुवर्ण पदक पटकावून रोटरी स्कूलचं नाव गौरवलं होतं। त्यामुळे तिची खेलो इंडिया, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने आणि पॉंडिचेरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित पहिली अस्मिता खेलो इंडिया महिला लीग फेज 3 स्पर्धेसाठी निवड झाली। या स्पर्धेत विधी दीपक गोरे हिनं पांडिचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गोवा या राज्यातील खेळाडूंची तुळशीची लढत देत सुवर्ण पदक पटकावलं। विधी गोरे हिने प्राप्त केलेल्या यशामुळे तिची 11 मार्च रोजी ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेकरता निवड झाली। तिच्या या यशामुळे सर्व स्तरातून तिचं कौतुक होतंय। विधीला क्रीडा शिक्षक व तालुका तायक्वांदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण आणि अय्याज मुरुडकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विधीचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हसाळा येथे आज पत्रकार परिषद घेत रायगड लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेल्या वादावर अखेर योग्य विश्लेषण करत युती सरकारची शेवटची चर्चा बाकी असून त्यामध्ये योग्य निर्णय घेतला जाईल, त्यामुळे त्या विषयावर आता बोलणं योग्य नसल्याचं सांगितलं। लोकसभा उमेदवारीवर येत्या 2 दिवसात चर्चा होणार असून मीच ही जागा लढवावी अशी वरिष्ठांची तरी मागणी असल्याने मी यावर जे भाष्य करत आहे त्याच्यावर बोलणं उचित नाही असं तटकरे म्हणाले। गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप केंद्रातील निरीक्षक प्रमोद सावंत यांनी देखील मागील 2 दिवसात भाजप कार्यकर्त्यांसमवेत दौरा केला। यावेळी लोकसभेवर दावा ठोकणारे धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी कोकणातील रायगड, मावळ आणि सिंधुदुर्ग या जागेवर भाजप ठाम असून भाजपच ही जागा लढवेल असं वक्तव्य केल्यानंतर तटकरे यांनी त्यावर योग्य भाष्य करत वरिष्ठांकडून मलाच पसंती असल्याची माहिती दिली। शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि मग विकासाच्या कामाला गती ही देण्याच्या दृष्टीतून आज आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। मी असेल, आमदार आदित्य असेल, आमदार अनिकेत, या तालुक्यातील माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, पेरेंटचे पदाधिकारी, युवकांचे प्रमुख असतील, शहरांतील माझे सगळे पदाधिकारी असतील, हे सगळेजण मिळून या सगळ्या कामाचा सतत आग्रह त्या ठिकाणी धरत असतात। त्याच्यातून अनेक कामांची पूर्तता होते। इथे सुद्धा मी 3 तारखेला जमातीसाठी एक ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता होती, तो उपलब्ध करून दिला 10 लाखाचा। त्याचं त्या ठिकाणी भूमिपूजन आहे, लोकार्पण आहे। झांसी नदीच्या सौंदर्यीकरणाचं काम 5 कोटी रुपयाचं जे आपण केलेलं होतं त्याचे टेंडर 4 तारखेला होणार आहे, अंतिम आहे, पण त्याचं सुद्धा भूमिपूजन कदाचित आमदार आदित्य किंवा मी 4 किंवा 5 तारखेला त्या ठिकाणी करणार आहोत। म्हसाळ शहरवासियांनी पुन्हा एकदा शहराची सेवा करण्याची संधी दिल्याच्या नंतर या शहरामध्ये 43 कोटी रुपयाची पाण्याची योजना, झांसी नदीचं सुशोभीकरण आणि शहरातल्या आधीमधील विकासाची कामं जवळपास 55 ते 60 कोटी रुपयाचा निधी हा शहरामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध केला आहे। शहरामधलं प्रशासकीय इमारत याला सुद्धा दादाने निधी द्यायचं कबूल केले। आता हे हुट्यान अकाउंटवर नव्हतं, पुढचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल त्याला आपली प्रशासकीय इमारत जी शहरात महत्वाची आहे, तहसील कचेरी आणि इतर सर्व कार्यालय एका ठिकाणी आणण्याची, त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे जूनच्या मध्ये ज्या वेळेला अधिवेशन होईल
त्याच्यामुळे ती तरतूद ही निश्चितपणे झालेली पाहायला मिळेल. या तालुक्यात, म्हसळा तालुक्यात असेल, श्रीवर्धन तालुक्यात असेल, इथे आता पर्यटनावरती आधारित असलेली रोजगारी आणि मग पायाभूत सुविधा या साऱ्या गोष्टीवरती आम्ही त्या ठिकाणी भर ठेवण्याचा प्रयत्न करतो. साहेब, आपण भाजपबरोबर गेल्यानंतर या मतदारसंघात असेल किंवा रायगड लोकसभेचा मतदारसंघ असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. तर हा संभ्रम निर्माण दूर करण्यासाठी काय आपण एक मेसेज द्या? नाही, हा दूर करत असताना सुरुवातीपासूनच संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडली की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचे सामाजिक संस्कार आणि आमचा धर्मनिरपेक्ष विचार याच्यापासून जराही फारकत न घेता आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. त्या आमच्या राजकीय सिद्धांतावरती ठाम राहूनच आज आम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी आहोत. बहुजनांच्या हितार्थ बहुमताने घेतलेला निर्णय लोकांनी स्वीकारलेला आहे, निवडणूक आयोगाने स्वीकारला आहे, विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे सुरुवातीचा काही काळ एक जाणीवपूर्वक अपप्रचार करण्याचा प्रयत्न, आमच्यावरती प्रेम करणारी बरीच मंडळी असल्यामुळे त्यांनी तो केला, परंतु जनतेच्या मनामधला जो काही शंका होत्या त्या आता निश्चितपणे दूर झाल्या. त्यामुळे जे पाठबळ 19ला मिळालं त्याच्यापेक्षा जास्ती पाठबळ आत्ताच्या या निवडणुकीमध्ये 100% मिळेल असं मला विश्वास आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार अनुभवी आणि कुशल असून ते मागील 15 ते 20 वर्षापासून काम करत आहेत. अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन आणि प्रशासन दरबारी मांडल्या, मात्र या कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपनीतील कार्यरत विविध कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली. या कृती समितीने 2/7/2023 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, कामगार मंत्री, कामगार प्रधान, प्रधान सचिव ऊर्जा आणि महानिर्मिती, महावितरण, महापारेषण व्यवस्थापनाला 17 मागण्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं नोटीस दिली. या प्रमुख मागण्यांसाठी कृती समितीच्या माध्यमातून दिनांक 9 फेब्रुवारी 2024 पासून क्रमबद्ध आंदोलन चालू झालंय. याचाच दुसरा टप्पा म्हणून 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी काम बंद आंदोलनास सुरुवात झाली आहे. या निमित्तानं आज संपूर्ण रत्नागिरी सर्कल मध्ये हे आंदोलन राबवण्यात आलं. खेडमध्ये कंत्राटी कामगारांच्या द्वार सभेला श्री किशोर साळुंके, झोनल अध्यक्ष, वीज क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, कॉम्रेड महेश डिंगणकर, सर्कल सचिव वर्कर्स फेडरेशन रत्नागिरी, स्वप्नील कुंभार, विभागीय सचिव मागासवर्गीय संघटना खेड, सचिन कांबळे, विभागीय सचिव खेड, श्री सतीश भोसले, विभागीय सचिव वीज क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आणि अन्य पदाधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. तुळजापूरच्या कुलस्वामिनी तुळजाभवानीचं दर्शन ऐरोली नवी मुंबई येथे घडवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आई तुळजाभवानी वातानुकूलित सभागृहाचं विधिपूजन नुकतंच खेडचे सुपुत्र, सुप्रसिद्ध उद्योजक आणि रत्नागिरी मराठी सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी सपत्नीक केलं. या कार्यक्रमाचं औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रतिष्ठित मान्यवरांचा तसेच गावचे प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच यांच्या सत्कार समारंभाचं आयोजनही करण्यात आलं होतं. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते विश्वास कदम, कुळवंडीचे सरपंच दिलीप निकम, कुळवंडी पिंपळवाडी अध्यक्ष तथा शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन निकम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि पुस्तक असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. सायंकाळी तुळजाभवानीची आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, शिक्षक आमदार निरंजन डावखरे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, आमदार रमेश पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता आणि थोर भारतीय शास्त्रज्ञ CV रमण यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचं पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं. आजचं युग हे विज्ञानाचं युग असून आपले दैनंदिन
दैनंदिन जीवन विज्ञानाशी निगडित आहे, म्हणून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी मंजू, सुधा, साई चाळके, क्षमता भोसले या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून आपल्या जीवनाची सुरुवात ही विज्ञानानं होते, जीवनात येणाऱ्या समस्यांचं निरसनही विज्ञानाने होतं, जीवनात विज्ञानाचं किती महत्त्व आहे याबाबत माहिती दिली। तसेच समर्थ बोडके, प्रेम कदम, अर्चित शिरगावकर, शुभम ढेबे, मनश्री खेडेकर, सुमित भोसले यांनी स्वदेशी जीवनशैली यावर आधारित वैज्ञानिक नाटिका सादर केली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व विज्ञान विषयक शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मसिरा तांबे, अमय तिसेकर यांनी केलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। दिवाणखवटी वावे सुवर्णकार समाज संघटनेतर्फे दिवाणखवटी वावे सोनारवाडी येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला। या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, उपतालुका प्रमुख रमेश दरेकर, तालुका सचिव शांताराम म्हसकर, माजी सभापती रामचंद्र आईनकर, उपविभागीय प्रमुख विजय वेलोसे, संजय दळवी यांनी सदिच्छा भेट दिली। या कार्यक्रमासाठी विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार समाजाचे तालुका अध्यक्ष भास्कर पालकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पालकर, सेक्रेटरी प्रकाश देवरुखकर, संतोष देवरुखकर, सुभाष करंजुळकर, संत नरहरी महाराज पतसंस्था उपाध्यक्ष जनजीवन देवरुखकर, पतसंस्था संचालिका अंकिता पालकर, मंदार पालकर, समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश सागवेकर आणि मंगेश सागवेकर यांनी मोलाचं सहकार्य केलं। मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून खेड येथील राजवैभव पतसंस्थेतर्फे खेडच्या माजी नगराध्यक्षा आणि श्रीमान चंदुलाल शेठ ज्युनियर कॉलेजच्या मराठीच्या निवृत्त प्राध्यापिका श्रीमती वैशाली कवळे मॅडमचा शाल, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव खेडेकर, वसंत पिंपळकर, विनय माळी, प्रताप दांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून घरडा केमिकलच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दापोली तालुक्यातील दिव्यांगांसाठी गेल्या 2 महिन्यापूर्वी दिव्यांगना साहित्य, कॅलिबर कुबडी, व्हीलच्या इलेक्ट्रिकल सायकल, साधी सायकल, श्रवण यंत्र, अंधी स्टिक असे विविध साहित्य दादांनी उपलब्ध करून दिला आहे। दादांचे आणि घरडा केमिकलचे सर्व दिव्यांग बांधवांच्या मार्फत आभार मानण्यात आले। खेड तालुक्यातील कुळवंडी येथील पुरातन काळातील श्री स्वयंभू जागृत महादेव देवस्थान येथे सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 7 ते शनिवार दिनांक 9 मार्च 2024 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी अखंड महाशिवरात्री उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे। 9 मार्च रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आणि स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन कुळवंडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई, पुणे आणि महिला मंडळातर्फे करण्यात आलंय। साई विनर खोंडे आयोजित खोंडे प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे भव्य अंडरआर्म लाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या। यामध्ये सिया सुपरस्टार हा संघ प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला, प्रतीक स्टार्स द्वितीय, विराट फायटर्स तृतीय तर श्री स्ट्रायकर्स हा संघ चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे। मालिकावीर म्हणून साहिल पवार, सामनावीर सर्वेश बैकर, उत्कृष्ट फलंदाज विश्वास निकम तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कृणाल पवार यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे। रोटरी क्लब ऑफ दापोली यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान श्री कर्तृत्वाचा या अनुषंगाने झेप या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर विद्याताई चंद्रकांत मोकल यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता सर विश्वेश्वरैया हॉल, कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे करण्यात आलं आहे। त्यानिमित्त डॉक्टर नमिता कोहक यांचं व्याख्यान पुष्प 600 आयोजित करण्यात आलं आहे। तरी कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन रोटरी क्लब ऑफ दापोली यांच्यातर्फे करण्यात आलंय। खेड शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्याची
समर्थनगर येथे जाळून विल्हेवाट लावली जात आहे। धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे रहिवासी मेटाकुटीस आले आहेत। याशिवाय रात्रीच्या सुमारास कचरा डेपोत आग लावून उसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली। मात्र तरी देखील नगर प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने संतप्त रहिवाशांनी कचरा डेपोत जाऊन नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। शहरातील कचरा प्रकल्पाचं घोंगडं भिजतच पडल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावायची कुठे असा प्रश्न दस्तूरखुद्द नगर प्रशासनाला सतावत आहे। कचरा प्रकल्पासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने दिवसेंदिवस कचरा प्रकल्प जटिल बनत चालला आहे। गेल्या अनेक वर्षापासून समर्थनगर येथे कचरा डेपो बनवण्यात आला। या ठिकाणी गोळा होणाऱ्या कचऱ्याची जाळून विल्हेवाट लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय। कचऱ्याची विल्हेवाट लावताना ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण न करता कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता साठवून ठेवला जात आहे। यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय। एसएम इंग्लिश स्कूल मध्ये विज्ञान दिन उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला। एसएम फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एसएम इंग्लिश स्कूल मध्ये 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाविषयी भाषणे सादर केली, तसेच विज्ञान विषयी नाटिका देखील सादर करण्यात आली। यानंतर जागतिक विज्ञान दिनाविषयी गीते देखील सादर केली। या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थाप्रमुख कय्यूम नाडकर सर तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेच्या सचिव डॉक्टर अंजुम नाडकर मॅडम, प्रशालेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे सर उपस्थित होते। पूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विज्ञान विभागाचे सर्व शिक्षिका आणि विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी यांनी खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम सुशोभितरित्या आनंदमय वातावरणामध्ये साजरा केला। सिंधुदुर्गातील 2 मार्चच्या आंगणेवाडी जत्रेसाठी 1 मार्चला कोकण मार्गावर चालवण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस करमाळी आंगणेवाडी फेस्टिवल ट्रेनचं आरक्षण खुलं झालं आहे। लोकमान्य टिळक टर्मिनस करमाळी फेस्टिवल स्पेशल 1 मार्च रोजी रात्री 10:15 वाजता एलटीटीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता करमाळी येथे पोहोचेल। परतीच्या प्रवासात 3 मार्च रोजी करमाळी येथून दुपारी 3:30 वाजता सुटून पहाटे 3:45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे। 21 LHB डब्यांच्या स्पेशलला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव ते थिबी दरम्यान सर्व स्थानकावर ही थांबणार आहे। खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमध्ये 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे आणि प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर SS अली यांच्या हस्ते वैज्ञानिक CV रमण आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली यांनी वैज्ञानिक CV रमण आणि APJ अब्दुल कलाम यांचं बालपण आणि त्यांची विज्ञान विषयक असणारी जिज्ञासा आणि आवड याची माहिती विद्यार्थ्यांना दिली। यावेळी संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती महाड यांच्या विद्यमाने आयोजित 2 दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यशाळेत दिनांक 27 फेब्रुवारी रोजी उमेद अभियानातील महिलांच्या संघर्षमय जीवनाची यशोगाथा प्रकाशन सोहळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शासकीय योजनांविषयी माहिती कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यशाळेनिमित्त 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी रोजी ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची भव्य विक्री आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड अलिबाग, डॉक्टर स्मिता पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती महाड, बाळकृष्ण काप, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती महाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेचा आम्हाला खूप फायदा झाल्याचं उपस्थित महिलांनी सांगितलं। आज 27 फेब्रुवारी राष्ट्रीय मराठी राजभाषा दिन आणि 8 मार्चला येणारा जागतिक महिला दिन या दोन्ही दिवसांच्या औचित्य साधून आज पंचायत समिती महाड येथे
महिला बचत गटांच्या सर्व महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री तसेच त्यांची 2 दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी आज आयोजित केलेली होती। या कार्यक्रमाला आणि या कार्यशाळेला महिलांचा खूप चांगला सहभाग आपल्याला मिळालेला आहे। या कार्यक्रमासाठी अलिबाग येथून प्रकल्प संचालक मॅडम उपस्थित आहेत। त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। या कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं तालुका व्यवस्थापन कक्षानं केलेलं आहे। महिलांचा सहभागही खूप उत्तम लाभलेला आहे। वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ आणि त्याचा प्रचार महिलांपर्यंत व्हावा हा या कार्यक्रमाचा एक उद्देश होता आणि सगळ्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा या हेतूनं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता। या सर्व महिलांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी खूप शुभेच्छा आणि सर्वच महिलांनी याचा लाभ घ्यावा एवढं आवाहन या निमित्ताने करते। धन्यवाद। नमस्कार। आज पंचायत समिती महाड अंतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांचं एक प्रदर्शन आणि या सर्व महिलांना शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेला महिलांचा मिळालेला प्रतिसाद अत्यंत चांगला असून पंचायत समितीनं नियोजनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे कार्यक्रमाचं आणि या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करणं, त्यांना साक्षर करणं आणि त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ कशा पद्धतीनं मिळवून देता येईल यासाठीचं नियोजन करणं हा या कार्यशाळेचा हेतू आहे। या कार्यशाळेला माझ्या शुभेच्छा। धन्यवाद। दापोली तालुक्यातील श्री सातमाई देवी विद्याप्रसारक संस्था ओणनवसे संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय ओणनवसे येथे 2023-24चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला। संस्थेचे अध्यक्ष अनंत करवेले यांच्या अध्यक्षतेखाली शशिकांत हरसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंबई, कुणबी हितवर्धिनी सेवा संघ दापोलीचे अध्यक्ष शिवसेना तालुका प्रमुख उन्मेष राजे आणि मैत्री कट्टा ग्रुप युवा सेना उपतालुका अधिकारी मुंबई अनिकेत खळे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला। सदर कार्यक्रमाला विविध पदाधिकारी उपस्थित होते। 29 फेब्रुवारी गुरुवार रोजी खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड भरणे येथे श्री संकेत अशोक जाधव आणि ॲडव्होकेट सिद्धी अनंत खेडेकर यांच्या रुबाब द परफेक्ट मेन शॉप कपड्यांच्या नवीन दालनाचा शुभारंभ सोहळ्यानिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देऊन नवीन व्यवसायासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाप्रसंगी खेड पंचायत समिती सदस्य प्रकाशराव मोरे, करटेल ग्रामपंचायत सरपंच श्रीधर चव्हाण, प्रदीप सकपाळ, मंदार शिर्के तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।